आमची मुंबई माझी मुंबई। जेव्हा यो जीव घेणा हल्ला या छळगावकरनी मुंबईवर केला होता की नाही, तेव्हाच खरं तर त्या समुद्राची गाठ फाटली होती आणि त्यांनी मुंबईशी संबंध तोडले होते, पण कसा बसा त्याला परत आणला होता। बेफिक्र हो जाओ थे, समुद्र आ गया है, सुनामी आ गया है। पण या मूर्तिमंत किळस छळगावकरचा गरजू मित्र परत आलेला आहे आणि त्या मित्राने याला गुचारला आणि आमचा लाडका समुद्र पुन्हा ओसरला। या महागरुला कधी अक्कल येणार आहे काय माहिती। या माणसाच्या फालतुगिरीमुळे की नाही लोकांच्या डोक्याला बुरशी लागायला लागली आणि लोक मंदत्वाकडे वळत चालले। हम रोज 50 नए मरीज देख रहे हैं। मेरा नाम मुकेश है। राम राम पाहुणं, काय म्हणता? बरं चाललंय का? काही दिवसांपूर्वी आपले महागरू म्हणजे सचिन छळगावकर यांनी आपल्या गरजू मित्राची मदत करण्यासाठी एक डान्स व्हिडिओ बनवला होता आणि त्या डान्स व्हिडिओचं नाव होतं मुंबई अँथम। आणि तो भोसाडा अँथम बघून काही लोकांच्या पुंग्या टाईट झाल्या, काही लोकांच्या गोट्याच कपाळात गेल्या, काही लोकांची तर गांडच फाटली। असलं भयानक कृत्य आधी महाराष्ट्राने कधीच अनुभवलेलं नव्हतं। बरं त्याच गरजू मित्रांनी की नाही आता नवीन गाणं रिलीज केलं आणि त्या गाण्याचं नाव आहे दिमाग में भूसा। चला बघूया ह्याच्या गांडीत भूसा आहे का डोक्यात भूसा आहे। आईच्या कटकडीत ह्याला नक्की करायचंय काय? म्हणजे लात मारतय पुढे ढकलतय कसं करते? एकदा आपण या झंडूकडे निरखून बघूया। ओ कसा राजबिंडा लंड, ह्याच्या गांडीत दांडा हा बोचा पांडा। किती ती थर्ड क्लास फॅशन सेन्स, म्हणजे एवढा थर्ड क्लास फॅशन सेन्स करायला सुद्धा गांडीत किती दम लागतो। ओहो हो ग्लॅमर। तुम्हाला सांगतो अख्ख्या व्हिडिओचं बजेट आहे की नाही या रत्ताळीवरतीच खर्च केलेलं आहे। दिमाग में भूसा, आजच्या गावात आवाज ओळखीचा वाटतोय, परत लाव बरं। दिमाग में भूसा, बयो हे तर आपले लाल गंधर्व। आईचं फोदरा, मला वाटलं याला मुंबई अँथम नंतर अक्कल आली असेल, परत आलंच का गुगायला। दिमाग में भूसा, मैंने उसको लूटा, उसने दिया ठूसा, आई डोंट केयर। वा 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 महागरू, काय सुंदर कलाकृती हाय, खरंच एक नंबर। एकदा आपण याच्या शब्दांकडे लक्ष देऊ। दिमाग में भूसा मैंने उसको लूटा, नक्की कोणाला लुटलंस भावा? पहिलं ते सांग, त्या पोरीला लुटलं का तिच्या डोक्यातला भुसा लुटला का तुझ्या डोक्यात भुसा आहे? नक्की म्हणायचंय काय बाबा तुला? आणि एवढी जवळजवळ डोक्याला आवरत नसताना पुढची लाईन ठोकतात, उसने दिया ठुसा। अरे किसने किसको दिया ठुसा? काय बोलतोय? तुम्हाला सांगतो हेच कसं झालंय, गांडीत नाही गु आणि सांग कुठं हागू। दिसायला यो झिरो, नाचायला यो झिरो, टॅलेंट झिरो, तरी बी कॅमेरा समोर याला आपली आई घालायची। खरंच हे गाणं ऐकून की नाही मी कानात एमसीलच भरून घेतलंय। अरे बाबा या शितोड्या हाग्याचं काय चाललंय? ह्याला ऍक्टिंग बी जमाना। बघा तिने ह्याच्या पायावर मारलंय तर ते कसं करतंय बघा। खरंच राव त्या महागृनी हे गाणं म्हणलं तरी कसं राव, खरं त्याची साठी आहे ना शांत केली पाहिजे आधी। तुम्हाला हे आता डान्स स्टेप वाटत असतील पण तसं काय नाहीये बरं का, लई जाऊताड बोडायचं ही। यू गेली 45 वर्ष एवढा तुंबलाय ना, एवढा तुंबलाय, ह्याला पोरींना झटायचं कारणच पाहिजे आई घालायला। अरे कसलं खंगाळलेलं म्युझिक आहे, त्या बाजूला दोन कथ्थक का भरतनाट्यम काय करतात त्यांना बी कळना ह्याच्यावर कसं नाचावं। ह्याच्या बापाने कधी एका हाताने सॅक्सोफोन वाजवलेला वय? खरंच बाबा या झाटूर माटूरला कॉन्फिडन्स कुठून येतो असे माकड चाळे करायचं कॅमेरा समोर? खरंच राव हागंदारी मुक्त गावाच्या प्रचाराचं गाणं बी देखील भारी ह्याच्यापेक्षा। तू लगती आइटम बम है, दिखती टनाटन टन है। माझ्या मते टुनटुनीत म्हणजे भरीव आयटम, असली भरलेली गच्च आयटम, आणि ही पोरगी असली लुकडी सुकडी आणि हिला टनाटन म्हणतो। ह्याच्या आईचा टनाटन ना। अरे या आंडगुळांचं माग काय चाललंय? ती लहान पोरं गॅदरिंग मध्ये नाचतात ना तशी नाचायला लागली ती। तो गांडू मेन डान्सर जाऊ दे, त्याचा कॉन्फिडन्स तर ढगातच आहे, पण हे माग नाचणार इद्री बोडाची गाबडी ह्यांना कुठनं कॉन्फिडन्स येतो ह्याच्या बरोबर माग नाचायचं? हिच्या बापानं अशी ऍक्सिडेंट मध्ये शिव्या दिल्या होत्या, आईच्या गो हलकट म्हणा। अरे कुठे गो? खरंच राव या गाण्याचे शब्द म्हणजे लिरिक्स आहेत की नाही ते बियॉन्ड सायन्स आहेत। खरं तर मी तर विचार करायलो या शब्दांचा उगम होतो कुठून नक्की? म्हणजे हे गाबड नाचतंय त्याच्या गांडीतून होतो का त्या सचिन पिळगावकरच्या गांडीतून? दिमाग में भूसा, मैंने उसको लूटा, उसने दिया ठूसा, आई
अरे यार यो तर लई झावताड नजरेचा हपशी प्राणी हाय, कसला झटतोय त्या पोरीला. खरंच राव मी उभ्या आयुष्यात एवढा येडा गांडीचा माणूस अजिबात नाही बघितला. नाही ऍक्च्युअली चुकलंच माझं, बघितलाय दुसरा प्राणी म्हणजे तो छळगावकर, ते पण लई येडे गांडीच आहे. नाही खरं तर येडी गांड म्हणजे लई छोटा शब्द आहे त्या छळगावकर साठी. मी तर म्हणतो त्या छळगावकरची गांड आहे की नाही ती सौरमंडल तारामंडल जे काय आहे ते म्हणून घोषित करा. नासाचा पुढचा रॉकेट ह्याच्या गांडीतच जाऊ दे. आता गाण्यात पुढे बघा कसं आकलेचं प्रदर्शन मांडलंय ह्यांनी. आता बघा सगळ्यात आधी यांनी गावाकडची हिपहॉप मंडळी बोलवली, त्याच्यानंतर या भरतनाट्यम करणाऱ्या प्रौढ बायका, आणि बरोबर या सगळ्यांच्या माग दोन थोबाड रंगवलेली गाबडी. त्यांना जे करायचं ना ते आजपर्यंत ऑडियन्सला काय त्या डायरेक्टरला बी नाही समजलंय. आणि या सगळ्या गोष्टींच्या त्या गाण्याच्या शब्दांशी झाटाचा संबंध नाही, खरं झाटभर सुद्धा संबंध नाही, सांगतोय मी झाटभर. खरंच राव त्या नाचणाऱ्यांची एवढी दमछाक झाली त्यांना बी समजून नाही राहिलं एवढं सडियल म्युझिक आहे, कुठलं बीट पकडावं आणि कुठलं नाही काय बी कळत नाही कोणालाच. कहते हैं मैं बम हूँ, देता लोगों को दम हूँ. चल हट, अबे समझा नहीं क्या बे. आता व्हिडिओ मध्ये नवीनच जाऊ बघायला मिळते. ती पोरगी स्वतःच्या खुशीनुसार त्या पोरांबरोबर नाचत होती. हेच काय मध्येच हेच पेताड वाटतंय देशी पिऊन आल्यासारखं. अबे समझा नहीं क्या बे. आणि याच्या थोबाडाबद्दल दुसरं काय बोलायचं, हे नाक्यावरचा गांजा विकणारा वाटतो त्या गांजाडी खंगार गोट्याला पिळगावकर छळगावकरचा आवाज. दोघांबद्दल एकच गोष्ट म्हणेल मी, हौसाला मोल नाही आणि ह्यांच्या शट्टाला तेल नाही. सब कहते हैं मैं बम हूँ, देता लोगों को दम हूँ. लेकाच्या खरं बोले क्या मैं, तू बम नहीं है, तू लोगों के नाक में दम है. आणखी आगे क्या बोले तू, लोगों को दम दम. आणि असा एवढा लुख्खा दम जर तू दिला ना लोकांना तर फक्त आणि फक्त कंटिन्यू आणि सतत तुझ्या बोच्यावर वार करतील लोक. खरंच राव या जवण पुतळायला की नाही रिंगणात घेऊन ढुंगणातच दिला पाहिजे डायरेक्ट. ह्याच किळसवाण्या प्राण्यामुळे आपल्या इथं परग्रहावरचे एलियन प्राणी येत नाहीत माहिती का. आता बालमजुरी बी करून घ्यायला लागले ते बिचारे लहान पोराचं करिअर सुरू व्हायच्या आधीच संपलेलं आहे. त्याला वाटतंय येडा बनके मैं पेडा खाऊंगा, पण त्याच्या करिअरला घोडा लागलाय. त्याचं काय बाबा. मला कळत नाही या हिरोईनला कुठनं वाडरवाडीतून शोधून आणलंय. सारखे आईचं गो आईचं गो. अरे आईचं गो काय असतंय, या टरमळीच्याच आईचा गो. खरंच राव वाह काय उच्च दर्जाची कलाकृती आहे. मी तर म्हणतो ही कलाकृती ना पाकिस्तान सारख्या माग असलेल्या देशामध्ये सादर करावी आणि महागुरु बरोबर काश्मीर अशी फ्री ऑफर द्यावी. लगेच प्रश्न सुटतोय काश्मीरचा बघा. दिमाग में घुसा, मैंने उसको लूटा, उसने दिया धूसा. I don't care. खरंच राव दिमाग में भुसा डोक्याचा भुसाडा झालाय माझ्या तर बाबा हे गाणं ऐकून. हे गाणं ज्यावेळेस मी पहिल्यांदा युट्यूब वर बघत होतो की नाही माझ्या बाजूला कुत्र बसलो होतं ते किलोभर हागलंय गाणं ऐकून. खरंच राव ही थर्ड क्लास कलाकृती ऐकताना की नाही मी एवढा हसत होतो की माझ्या गोट्या एकमेकांना धडकत होत्या. दिमाग में घुसा, मैंने उसको लूटा. खरंच राव यो पुच्चा पांडा कुठला एवढा गरजू मित्र आहे हो. बहुतेक नक्कीच महागुरूंनी पूर्वी दिलेल्या मार्गदर्शनाचा पुरेपूर वाचपा काढतोय. खरंच राव या झाटलर झिंग्याने मित्र बोलून महागुरूंच्या बोच्यावर मेहंदीच काढली याने. पण तरी पण आपले महागुरू म्हणजे दिल दर्या गाण समुंदर बर का. बरं एवढ्या सगळ्या ह्याच्यात सगळी जास्ती मजा फक्त या माणसाला येते. अरे याचं काय चाललंय, काय करतोय यो म्हातारा, या झट्टूजीचं वय काय, यो करतोय काय. अगं बयो खरंच राव महागुरु तुम्हाला साष्टांग नमस्कार. अतिशय सुंदर कलाकृती. तुम्ही तर टीकाकारांवर लक्षच देऊ नका, अशीच अजून कलाकृती सादर करत राहा म्हणजे आमचं पोट चालेल हो. खरंच राव एवढं थर्ड क्लास गाणं ऐकलंय ना कानात आता फिनाईल घालावं लागेल माझे. ए पोरांनो तुम्ही बी 2-2 चमचे कानात फिनाईल होता नाही तर व्हायचं काहीतरी भलतच कानात. किती बी त्या छळगावकरांचं कौतुक करा ते कमीच आहे. त्या माणूस कधीच कोणाला ऐकणार नाही. आजसाठी एवढंच बरं का. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक मारा, शेअर करा, आपल्या मित्रांबरोबर मिळून हसा. एकटा हसू नका राव, चांगलं नसतंय ते शरीरासाठी. कमेंट मध्ये धुमाकूळ घाला, मला काहीच फरक पडत नाही राव. आणि हा सबस्क्राईब करायला विसरू नका, फुकटे राव करून टाका आणि त्याच्या बाजूची घंटा आहे ना ती उद्ध्वस्त करून टाका म्हणजे कसं व्हिडिओ टाकल्यावर तुमचा मोबाईल टूम करणं वाजल. मग कधी मी व्हिडिओ सोडू शकतोय आपण. आणि बरं का मित्रांनो तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मी तर जमके पार्टी करणार आहे, मस्त विस्की ना लस्सी मधून घेणार आहे आज. आणि चकण्यात बरं का बोंबील जिलबी चटणी. अयो एक नंबर. लवकरच मी नवीन असायचं का बोचाळ पांड्याला घेऊन येतो. तोपर्यंत
ऐकायला तुमची मला काय करायचंय आमची मुंबई माझी